प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो देवाच्या प्रिय लोकांनो. आज मी देवाचा दास पास्टर अक्षय शिरसाट तुम्हा सगळ्यांसाठी एक विशेष संदेश घेऊन येते. हालेलुया. कालच आपण सर्वांनी खूप मोठ्या उत्साहाने आनंदाने ख्रिस्त जन्मोत्सव साजरा केला, ख्रिसमस साजरा केला. हालेलुया. आणि नेहमीप्रमाणेच इतर संडे, इतर फ्रायडे आणि इतर चर्च सभांच्या व्यतिरिक्त खूप सारी गर्दी सगळ्या प्रार्थना सभेमध्ये म्हणजे ख्रिसमस जन्मोत्सवमध्ये होती. खूप सारे लोक. हालेलुया. आणि आता जर बघितलं की लगेच ते लोकांची गर्दी कमी झालेली दिसते. हालेलुया. खूप सारे विश्वासणारे लोक फक्त आणि फक्त नावापुरते ख्रिस्ती आहेत. हालेलुया. संडे टू संडे चर्चला जाणार आहेत किंवा ख्रिसमस टू ख्रिसमसला चर्चला जाणारे लोक आहेत. हालेलुया. आज देवाच्या प्रिय लोकांनो, एक संदेश जो देवाच्या आत्म्याने मला दिला, तो संदेश घेऊन मी तुमच्या समोर येईल. हालेलुया. की त्या संदेशामध्ये देवाची इच्छा काय आहे, आपण कसं वर्तन केलं पाहिजे, आपलं वर्तन कसं असलं पाहिजे, आपलं राहणीमान कसं असलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी बायबल वाचत असताना मला परमेश्वराने वेळेविषयी बोलायला सांगितलं. हालेलुया. आज ज्या वेळेमध्ये आपण जीवन जगतोय ना, ती वेळ म्हणजे कृपेचे दिवस आहेत. हालेलुया. आपण सगळेजण कोणत्या दिवसामध्ये आहेत माहिती आहे का? कृपेच्या दिवसांमध्ये आहेत. हालेलुया. आणि लवकरच ही कृपा काढून घेतली जाणार आहे. का? कारण प्रभू येशू येणार आहे आणि त्याची मंडळी त्याच्याबरोबर घेतली जाईल. हालेलुया. मी म्हणेल ही कृपा त्याच्या मुलांसाठी आहे, त्याच्या लेकरांसाठी जे त्याच्यावर विश्वास ठेवतात. तुम्ही आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याच्यावर विश्वास ठेवण्याच्याद्वारे तुम्हाला आणि मला त्याचं मुलं होण्याचा अधिकार मिळाला. आणि त्याची मुलं या नात्याने त्याने तुम्हाला आणि मला काय केलंय? मुलं होण्याचा अधिकार दिला. हालेलुया. आपण त्याची मुलं आहोत, आपण त्याचे लेकरं आहोत, आपण त्याची मंडळी आहोत देवाच्या प्रिय लोकांनी. हालेलुया. मग देवाच्या लेकरांनी संडेज टू संडे चर्चला जाणं, हा रविवार तर तो रविवार चर्चला जाणं योग्य आहे का? किंवा फक्त ख्रिसमसलाच चर्चला जाणं योग्य आहे का? की मी वेळ मिळाला, मनात आलं तेव्हा चर्चला गेलं, कधीतरी चर्चला गेलं, हे योग्य आहे का? हे आपण पाहिलं पाहिजे. खूप साऱ्या विश्वासणाऱ्या लोकांच्या पर्सनल प्रार्थना नाहीत, वैयक्तिक प्रार्थना जीवन नाही आहे, वैयक्तिक उपवास नाही आहे, वैयक्तिक बायबल अभ्यास नाही आहे, वैयक्तिक सेवकही नाही आहे. खूप सारे लोक चर्चमध्ये जातात पाहुण्यासारखे, पण चर्चेसमध्ये जिम्मेदारी नाही आहेत, कामं हाती घेतलेली नाही आहेत. हालेलुया. पारिवारिक प्रार्थना नाही आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या आपण पाहिल्या पाहिजे. फक्त नामधारी ख्रिस्ती होण्यापेक्षा आपण असं आत्म्याने खऱ्यापणे त्याची सेवा करणारं बनलं पाहिजे. कारण देवाची काय इच्छा आहे हे जाणून घेतलं पाहिजे. हालेलुया. देवाची अशी इच्छा आहे, तुम्ही कुठल्या गोष्टीची चिंता करू नये. प्रेज द लॉर्ड. तुम्ही त्याचं राज्य आणि नीतिमत्व मिळवण्यासाठी झटावून बाकीच्या गोष्टी आपोआप तुम्हाला मिळणार. हालेलुया. बोल येशू मसीह की. मी म्हणेन खूप सारे लोकांना जीवनातला 10% भाग, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, फार थोडका वेळ जो आहे तो देवाला देतात, थोडका वेळ देवाला देतात. हालेलुया. प्रार्थनेला सुद्धा जर पाहिलं दिवसभरातून काहीतरी 1-2 मिनटं 5 मिनटं प्रार्थना करणार. काही लोक तर करतच नाहीत. हालेलुया. महिन्यातून एकदा येणारे लोक चर्चमध्ये आहेत, वर्षातून एकदा येणारे लोक चर्चेसमध्ये आहेत. खूप सारे लोक गुड फ्रायडे, ईस्टर आणि ख्रिसमसला चर्चमध्ये असतात. बाकी दिवस व्यवसाय, काम, संसारामध्ये अडकलेले असतात. मी एक गोष्ट सांगू का तुम्हाला? बायबल असं लिहिलंय की संसारासोबत म्हणजे जगासोबत मैत्री, देवासोबत वैर आहे. आज जर तुम्ही जास्त काळ जगासोबत राहताय, याचा अर्थ आहे तुम्ही जगासोबत मैत्री केली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण परक्यांसोबत कधी व्यक्ती राहत नाही. हालेलुया. बोला येशू मसीह की. ज्याच्यासोबत आपण मैत्री करतो त्याच्यासोबत आपण जास्त वेळ घालवतो. तुम्ही जर जगामध्ये जास्त काळ राहताय, हालेलुया, तर त्याचा अर्थ असा होतो की आपण जगाबरोबर मैत्री केली आहे. आणि आपण जर देवासोबत जर जास्त वेळ घालवतो तर आपण असं म्हणू शकतो की आपण देवासोबत मैत्री केली आणि देवावरती आपण प्रेम करतो. हालेलुया. बोलो येशू मसीह की. आज मला तुम्हाला सांगायचंय की वेळ थोडका राहिला आहे आपल्याकडे. हालेलुया. कारण बायबलमधल्या बहुतांश भविष्यवाण्या खऱ्या झाल्यात, खऱ्या होत आहेत. हालेलुया. आणि आज जगभरामध्ये जे काही चालू आहे, बायबल त्या गोष्टींचं प्रमाण देतं.
की या दिवसांमध्ये या गोष्टी घडणार, राष्ट्र उतरणार, भूमिकंप होणार, लढाया होणार, विविध प्रकारचे रोग मर्या येणार. हे पवित्र शास्त्रामध्ये लिहून ठेवलंय. हालेलुया. आणि ते खरं होतंय. आज पाहिलं तर किती प्रमाणात तो विरोध वाढलाय, छळ वाढलाय, सगळं घडतंय. का? कारण बायबलमध्ये या गोष्टी लिहिलेल्या आहेत. हालेलुया. एक वचन मी तुमच्या समोर वाचेल, जे मी प्रार्थना करताना पवित्र आत्म्याने मला त्या गोष्टीचं गायडन्स केलं. हालेलुया. यरूशलेम संबंधित मी तुम्हाला आज सांगेन. हालेलुया. येशूच्या सेवा काळामध्ये, सेवकाईच्या त्या कारकिर्दीमध्ये, त्या वेळेमध्ये प्रभू येशूंची जी सेवकाई होती ती विविध गावखेड्यामध्ये जाऊन, विविध शहरांमध्ये जाऊन, विविध भागामध्ये जाऊन ते सेवकाई करत होते. हालेलुया. कधी ते एका जागेवरती थांबले नाही. वेगवेगळ्या भागांवरती ते पुढे चालत राहिले आणि पुढे चालत त्याने देवाच्या राज्याची घोषणा केली. हालेलुया. त्याने प्रचार करत राहिले स्वर्गाविषयी. हालेलुया. स्वर्गीय राज्याविषयी. हालेलुया. अशीच एक घटना मी तुमच्या समोर मांडेल. प्रेज द लॉर्ड. कारण ना आपल्याला समजलं पाहिजे की आपल्याकडे वेळ किती आहे आणि आपल्याला समजलं पाहिजे आपल्या जीवनातला वेळ किती महत्त्वाचा आहे. आज लोक देवाला वेळ द्यायलाच तयार नाहीत, सेवेला वेळ द्यायलाच तयार नाहीत, जे कॉलिंग आहे ते कॉलिंगला वेळ द्यायलाच तयार नाहीत. विविध जबाबदाऱ्या चर्चच्या आहेत, परिवाराच्या आहेत, परिवारातल्या लोकांच्या आहेत, तयारी नाही आहे जबाबदारी घेऊन देवाच्या राज्यासाठी काम करण्याची. हालेलुया. बोलो येशू मसीह. कमॉन, आपल्या अंतःकरण पारखा की आपण काय करतो. या वचनानुसार मला विश्वास आहे निश्चित स्वरूपात तुम्हाला एक चांगलं प्रकाशन मिळेल आणि तुम्ही आत्म्याने आणि खऱ्यापणाने झटून देवाच्या राज्यासाठी आज नंतर प्रयत्न कराल येशूच्या नावामध्ये. बोलो येशू मसीह की. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. देवाची या जगाबद्दलची इच्छा ही जगातले लोक वाचले पाहिजे. तसंच एकेकाळी प्रभू येशूच्या सेवकाईमध्ये, म्हणजे प्रभू येशू या जगामध्ये असताना यरूशलेम शहराविषयी प्रभू येशूची अशी इच्छा होती की यरूशलेम शहर वाचलं पाहिजे, यरूशलेम शहरातले लोक विश्वासात आले पाहिजे, यरूशलेम शहरामधून लोक सगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टीमधून बाहेर आले पाहिजे. हालेलुया. लूक शुभ वर्तमान याचा 13 अध्याय आणि 22 वचन जर आपण पाहिलं, तिथं असं लिहिलंय, तो गावोगावी व खेडोपाडी शिक्षण देत यरूशलेमेकडे चालला. बोलो येशू मसीह की. हालेलुया. येशूचं काम काय होतं माहिती का? येशू रोज विविध भागामध्ये, म्हणजे गावोगावी आणि खेडेपाडी काय करायचे? शिक्षण देत, स्वर्गाचं शिक्षण देत, स्वर्गीय राज्याचं शिक्षण देत फिरत होते. हालेलुया. बोलो येशू मसीह की. त्यांचं काम होतं रोज शिक्षण देणं. त्यांचं काम होतं रोज लोकांना स्वर्गाविषयी सांगणं, म्हणजे लोक नाश होणार, लोक वाचतील. हालेलुया. लिहिलंय की तो गावोगावी व खेडोपाडी शिक्षण देत यरूशलेमेकडे चालला. आमेन. कोणत्या दिशेने? यरूशलेमेच्या दिशेने. कारण आता देवाची अशी इच्छा होती की येशूंनी जावं यरूशलेम शहरामध्ये आणि त्या लोकांना संदेश द्यावा आणि ते लोक वाचले जावे. प्रेज द लॉर्ड. येशूंना एक संदेष्टा म्हणून पिता परमेश्वराने पाठवलं होतं, एक स्वर्गीय संदेश घेऊन जाण्यासाठी. हालेलुया. एक प्रचार करण्यासाठी त्या शहरामध्ये पाठवलं होतं. हालेलुया. बोलो येशू मसीह की. आणि ज्यावेळेस त्या यरूशलेम शहरामध्ये येशू गेले आणि तिथे त्यांनी प्रचार करायला सुरुवात केली, बायबल 31 वचनामध्ये असं सांगतं की त्या घटकेस कित्येक पुरुषी येऊन त्यांना म्हणाले, तिथून निघून जा, इथून निघून जा, कारण हेरोद तुम्हाला जीवे मारवायस पाहत आहे. त्याने त्याला म्हटले, त्या खोकडाला जाऊन सांगा, पहा मी आज उद्या भूते काढतो व रोग बरे करतो आणि तिसऱ्या दिवशी मी परिपूर्ण होईल. तरी मला आज उद्या व परवा पुढे गेले पाहिजे, कारण यरूशलेमे बाहेर संदेशाचा नाश झाला असे व्हायचं नाही. हालेलुया. बोलो येशू मसीह. येशूंच्या सेवकाईमध्ये यरूशलेम शहरामध्ये जाऊन सेवा करायची ही एक वेळ, एक ठराविक वेळ ठरलेली होती. हालेलुया. आणि त्या ठराविक वेळेमध्ये येशू खेडोपाडी गावोगावी शहरामध्ये प्रचार करत असताना किंवा संदेश देत असताना यरूशलेम शहरामध्ये पोहोचले देखील. पण यरूशलेम शहरामध्ये शिक्षण देत असताना किंवा सेवकाई करत असताना, हालेलुया, त्यांच्या समोर विरोधक उभे राहिले आणि त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला, मारण्याचा कट रचला. हालेलुया. बोलो येशू मसीह की. आणि म्हणून त्या कारणामुळे येशूंना यरूशलेम शहर सोडावं लागलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. आणखीन पुढे जर गेलं, आणखीन पुढे जाऊन जर आपण पाहिलं, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 34 वचनामध्ये एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगेन. तिथं असं लिहिले, यरूशलेमेची स्थिती पाहून केलेला विलाप. हालेलुया.
त्याने बघितलं की मला परमेश्वराने या गावामध्ये, या शहरामध्ये पाठवले खरं. प्रेज द लॉर्ड. मी त्या कॉलिंगनुसार, मला माझ्या पाचारणानुसार किंवा ज्यासाठी मला पाठवले त्या पाठवलेल्यानुसार मी संदेश घेऊन तर आलोय, पण या शहराची दशा खराब आहे, अवस्था खराब आहे. हालेलुया. आणि दुःखी झाले प्रभू येशू त्या ठिकाणी, विलाप केला त्यांनी. हालेलुया. ते काय म्हटले पहा, यरुशलेमे यरुशलेमे, संदेश त्याचा घात करणारे व तुझ्याकडे पाठवल्यास दगडमार करणारे. हालेलुया. काय बोलले यरुशलेमेकडे बघून ते? हालेलुया. तुझ्याकडे पाठवलेल्यांना दगडाचा मार देणारे, त्यांचा घात करणारे, संदेश त्यांचा घात करणारे. हालेलुया. ते बोलले की एकतर तुमची परिस्थिती खराब आहे, एक तुमची अवस्था खराब आहे. हालेलुया. तुम्ही सगळे नाशाकडे चाललेत, तुम्ही सगळे अंधकारात चाललेत, तुमची तरुणाई बिघडलेली आहे, तुमचे पुरुष, तुमच्या स्त्रिया नाना प्रकारच्या पापामध्ये आहेत, अनेक प्रकारच्या समस्या या शहरामध्ये आहेत. आणि कुठेतरी एक संदेश आलेला आहे, म्हणजे संदेश त्याला पाठवलंय, प्रभू येशूला पाठवलंय. प्रेज द लॉर्ड. की जो त्या परिस्थितीतून बाहेर काढू शकतो. पण येशू म्हणत आहेत की पाठवलेलाच दगडमार करणारे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे संदेशाचा आदर न करणारे, संदेशाचा सन्मान न करणारे, संदेशासोबत उभा न राहणारे. बऱ्याचदा काय, मारणारेच दोषी नसतात, पाहणारे पण दोषी असतात. हालेलुया. बोले येशू. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण संदेशाचा डिरेक्ट विरोध करत नाहीये याचा अर्थ आपण त्याचे विरोधी नाही आहेत असं होत नाही. आपण विरोधकांसोबत उभे असलो किंवा विरोधकांसोबत पाहायला जरी असलो तरी आपण दोषी ठरतो. हालेलुया. बोले येशू मसीह. कम ऑन. मला तुम्हाला सांगू द्या देवाच्या प्रिय लोकांनो, आज जे संदेश ते आपल्याकडे पाठवले जातात, जे सेवक आपल्याकडे पाठवले जातात, आपण त्यांचं ऐकणं, आपण त्यांच्याबरोबर उभे राहणं आणि ते जे सांगतील त्याप्रमाणे चालणं फार आणि फार गरजेचं आहे. कारण या कृपेच्या दिवसामध्येच संदेश ते राहणार आहेत. हालेलुया. हे सगळे जगभरामध्ये सेवक, पास्टर्स इतका त्याग करून, इतकं समर्पण करून, स्वतःचं करिअर, स्वतःचं शिक्षण, स्वतःचं काम व्यवसाय, स्वतःचा परिवार सोडून जे स्वार्थ प्रचार करत आहेत ना, चर्चेस घेत आहेत ना, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन इतका विरोध सहन करून, इतका त्रास सहन करून, स्वतःला जाळून जे दुसऱ्याला प्रकाश देण्याचा प्रयत्न करतायत ना, ते का करतायत माहिती आहे का? त्यांना पाठवले आणि ते त्यांच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करत आहेत. प्रेज द लॉर्ड. त्यांच्या देवाच्या इच्छेप्रमाणे करत आहेत. प्रेज द लॉर्ड. आपलं एक कर्तव्य आहे कलिसिया चर्च, फक्त रविवार टू रविवार नाही किंवा ख्रिसमस टू ख्रिसमस नाही. आपलं एक कर्तव्य आहे, रोज आपण देवाच्या राज्यासाठी उभे राहिलं पाहिजे. आपण रोज देवाच्या राज्यासाठी त्या सेवकाबरोबर, त्या पाचारणासोबत उभं राहिलं पाहिजे. कारण आपलं कर्तव्य आहे नाश होणाऱ्या लोकांना वाचवणं. हालेलुया. इकडे येशूला सोबत उभ्या राहण्यापेक्षा येशूचा विरोध केला जातो. येशूच्या सोबत उभं राहून सेवा करण्यापेक्षा येशूनाच मारण्याचा कट रचला जातोय. हालेलुया. म्हणून येशूने म्हटलं, संदेश त्यांचा घात करणारे, तुझ्याकडे पाठवलेल्यास दगडमार करणारे. हालेलुया. काय म्हटलं येशूने माहिती आहे का? जशी कोंबडी आपले पिल्ल पंखाखाली एकवट करते, तसे तुझ्या मुलाबाळास एकवट करण्याची कितीदा माझी इच्छा होती. जस कळतं तुम्हाला, आजही देवाची इच्छा आहे. तेव्हा देखील येशूची इच्छा होती यरुशलेमेसाठी. हालेलुया. काय इच्छा होती? त्या यरुशलेम शहरामध्ये जे नाश होणारे मुलं बाळ होते ना लोकांचे, वाईट व्यसनामध्ये, वाईट संगतीमध्ये, वाईट कृतींमध्ये गुंतलेले होते ना, म्हणजे पूर्ण पिढी बरबाद व्हायला चालली होती ना. हालेलुया. येशूची इच्छा होती, जशी कोंबडी आपल्या पिल्लांना पंखाखाली घेते ना, तसं तुमच्या मुलाबाळांना, त्या यरुशलेम शहरातल्या मुलाबाळांना देखील येशूने काय करावं? पंखाखाली घ्यावं. हालेलुया. मी पुन्हा वाचतो, जशी कोंबडी आपली पिल्ले पंखाखाली एकवट करते, तसे तुझ्या मुलाबाळास एकवट करण्याची कितीदा माझी इच्छा होती. काय इच्छा होती यरुशलेमेसाठी? प्रभू येशूची इच्छा होती या शहरातला प्रत्येक व्यक्ती वाचला पाहिजे. प्रभू येशूची इच्छा होती या शहरामध्ये कोणाचा नाश नाही झाला पाहिजे. प्रभू येशूची इच्छा होती सगळी तरुणाई, सगळे मुलं बाळ, सगळे लोक वाचले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. येशूने बोललं त्या ठिकाणी की माझी इच्छा होती पण तुमची इच्छा नव्हती. का इच्छा नव्हती? कारण ज्यांच्यासाठी आलाय त्यांना काही त्याच्याशी घेणं देणं नव्हतं. त्यांनी जगासोबत मैत्री केली होती, जगाच्या व्यवस्थेबरोबर मैत्री केलेली होती. हालेलुया. खाणं, राहणं, कष्ट करणं, कमवणं, पैसा कमवणं, धन कमवणं, घर बांधणं, बंगले बांधणं, गाड्या घेणं, यासोबत मैत्री केली.
त्या काळच्या लोकांनी पण काय केलं, जगातले अधिपती आणि जगातले सत्ताधीश, जगातले राजकारणी, जगातले पुढारी, जगातले लोक, जगातले नावाजलेले लोक यांची मैत्री केली. हालेलुया. खरं तर ना सगळं काही व्यस्त होत चाललं होतं, सगळं वायफळ होत चाललं होतं. आज काय चालू आहे, आज जगातल्या सगळ्या लोकांनी काय केली आहे, जगातल्या व्यवस्थेसोबत, जगातल्या मोठाल्या लोकांसोबत मी म्हणेल मैत्री केली आहे, राजकारणी लोकांसोबत मैत्री केली आहे आणि त्यांना स्वतःच्या मुलाबाळांचं काही घेणं देणं राहिलेलं नाही आहे. शिक्षण व्यवस्था खराब झाली आहे, तरुणाई बिघडत झाली आहे, सगळे प्रकारचे मी म्हणेल वाईट वाढत चाललंय, व्यसन वाढत चाललंय, मोबाईलचे ॲडिक्शन वाढत चाललंय, विविध प्रकारच्या गोष्टी घडत आहेत, हाणामाऱ्या वाढल्या, चोऱ्या वाढल्या, बलात्कार वाढलेत, प्रेज द लॉर्ड, आत्महत्या वाढल्या, किती वाईट गोष्टी आहेत आज जगामध्ये, किती वाईट गोष्टी चालू आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळं खराब होत चाललंय. अशीच अवस्था त्या काळामध्ये प्रभू येशूची सेवा काही करत असताना यरूशलेम शहराची होती आणि येशूची इच्छा होती हे वाचले पाहिजे. हालेलुया. पण येशूने म्हटलं तुमची इच्छा नव्हती. काय इच्छा नव्हती? कारण तुम्ही माझ्याबरोबर उभं राहिले नाही, तुम्ही माझं ऐकलं नाही. आज पण तेच होतंय. हालेलुया. आज सगळं बरबाद होत चाललंय, पण कोणी पण संदेष्टाचं, सेवकाचं ऐकायला तयार नाही. पिढ्या बरबाद होत आहेत, संदेष्टाचं ऐकत नाही आहेत. हालेलुया. विश्वास ठेवत नाही आहेत. प्रेज द लॉर्ड. सगळं काही बिखरत चाललंय. फक्त त्यांना जगाशी मैत्री करायची, जगातल्या गोष्टींसोबत मैत्री करायची, जगात अडकून राहायचंय. मी पुन्हा म्हणेल, जगासोबत मैत्री देवासोबत वैर आहे. हालेलुया. बोले येशू मसीह की माझी इच्छा होती असं प्रभू येशू म्हणत आहे, पण प्रभू येशू म्हणतो तुमची इच्छा नव्हती. पहा तुमचे घर तुमच्यावर सोडले आहे. मी तुम्हाला सांगतो, परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित असे तुम्ही म्हणाल तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणार नाही. मग येशूने काय केलं? हे ऐकत नाहीत ना, हे माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत ना, तर आता काय केलं येशूने? असं म्हटलं की तुमची घरं मी तुमच्यावरती सोडलेली आहेत. तुम्हाला नाही ऐकायचं सेवकांचं, तुम्हाला नाही ऐकायचं संदेशकांचं, तुम्हाला नाही राहायचं सेवकांसोबत उभा, तुम्हाला तुमच्याच मनाचं करायचं, तुम्हाला तुमच्याच इच्छेने करायचंय ना, तर आज येशू काय म्हणत आहे? तुमचं घर तुमच्यावरती सोडत आहे. हालेलुया. आणि जोपर्यंत तुम्ही परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असे तुम्ही म्हणत नाही, तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणार नाही. बोले येशू मसीह की म्हणजे काय केलं? यरूशलेम शहर सोडण्याचा निर्णय प्रभू येशूने घेतला. हालेलुया. आणि जोपर्यंत हे लोक माझा स्वीकार करत नाहीत, तोपर्यंत मी यांना मिळणार नाही. आज काय? हालेलुया. येशूला जे स्वीकारतात येशू त्यांना भेटतो, पण येशूला जे स्वीकारत नाही त्यांचं खायचं नाही. संदेशला येईल, संदेश देईल, शुभवर्तमान प्रचार करणारा सुवार्ता घेऊन येईल, सुवार्ता सांगेल. विश्वास ठेवणाऱ्याने विश्वास ठेवला तर त्यांनी येशूला मिळवलं आणि येशूच्याद्वारे आशीर्वाद देखील मिळवला, येशूच्याद्वारे स्वर्ग देखील मिळवला. पण जर कोणीतरी सांगतंय आणि कोणीतरी ऐकत नाहीये, तुम्हाला शुभवर्तमान सांगितलं जातं, तुम्हाला संदेश दिला जातो आणि तुम्ही विश्वास ठेवत नाही, तुम्ही येशूला मिळवलं नाही. आणि येशूला मिळवलं नाही याचा अर्थ तुम्ही स्वर्गाला देखील मिळवलेलं नाही. तुम्हाला स्वर्ग मिळवायचा आहे, तुम्हाला शांती मिळवायची, तुम्हाला आरोग्य मिळवायचंय, तुम्हाला जीवन मिळवायचंय आणि तुमच्या जीवनात, तुमच्या परिवारामध्ये जर तुम्हाला बदल पाहायचा आहे, चर्च लक्षात ठेवा. माझ्या प्रिय बहीण भावांनो, एक लक्षात ठेवा, येशूला जीवनामध्ये जागा द्या आणि संदेष्टे जे काही शिकवत आहेत त्यांचा आदर करून, त्यांचा सन्मान करून ते स्वीकारा. हालेलुया. बोले येशू मसीह. हालेलुया. येशूने यरूशलेम शहर सोडलं देवाच्या प्रिय लोकांना, कारण त्या लोकांनी येशूला स्वीकारलं नाही. त्या लोकांनी येशूचा विरोध केला, त्या लोकांनी येशूला धरून देण्याचा आणि मारण्याचा प्रयत्न केला. हालेलुया. आज आपण काय करत आहोत? आपल्या स्वतःकडे लक्ष द्या. मी आणखी तुम्हाला पुढे घेऊन जाईल, कारण माझा मेन संदेश काय? वेळेला महत्त्व द्या. वेळेला महत्त्व द्या. येशू सेवकाईला यरूशलेम शहरात गेले तेव्हा यरूशलेम शहराच्या तारणाची, उद्धाराची वेळ होती. यरूशलेम शहर बदलणं, तिथले मुलं बाळं वाचणं, तिथले लोक वाचणं, तिथले लोक बदलणं, येशू तिथं असताना ती वेळ होती. प्रेज द लॉर्ड. पण ज्या वेळेस येशूला त्यांनी नाकारलं, ती वेळ गेलेली होती. हालेलुया. मी वेळेसंदर्भात तुमच्याशी बोलत आहे. बोले येशू मसीह. आणखीन पुढे हालेलुया आपण जर गेलो, थँक्यू जीसस, देवाची स्तुती असो देवाच्या प्रिय लोकांनो. येशूने काय म्हटलं की देवाच्या नावाने येणारा धन्यवादित असे म्हणोपर्यंत तुम्ही मला पाहणार नाही. लूक शुभवर्तमान 19 अध्याय
आणि 28 वचनामध्ये जर बघितलं, यरूशलेम शहरामध्ये येशूचा प्रवेश होतो. यरूशलेम शहरामध्ये काय होतो? पुन्हा येशूचा प्रवेश होतो. काही काळ येशूने बाहेर सेवकाई केली. हालेलुया. महान अद्भुत सामर्थ्य कामं त्या ठिकाणी केले, मोठे मोठे चमत्कार केले. प्रेज द लॉर्ड. यरूशलेम शहरामध्ये स्वतःच्या गावामध्ये का करता नाही आला माहिती आहे का? कारण तो म्हटला, प्रभू येशू काय म्हटला? स्वकीयांमध्ये संदेष्टा सन्मान पावत नाही. संदेष्टा आपल्याच गावामध्ये सन्मान पावत नाही. आणि त्या ठिकाणी असं लिहिलंय, येशूनं तिथं मोठे चमत्कार करता आले नाही, पण ते गाव ज्यावेळेस सोडलं, यरूशलेम ज्यावेळेस सोडलं, येशूने बाहेर जाऊन मोठमोठे चिन्ह चमत्कार केले. हालेलुया. आणि मोठ्या गर्दीसोबत वाचूया आपण लूक शुभवर्तमान 19:28. ह्या गोष्टी सांगून तोवर यरूशलेमेकडे जात असता स्वतः पुढे चालत होता. आता कुठला रस्ता धरला येशूने माहितीये का? यरूशलेमेच्या दिशेने. परत एकदा एक वेळ नेमली गेली की येशूला पुन्हा यरूशलेमेत पाठवलं आणि यरूशलेमेच्या दिशेने येशू चालत आहे. बोलो येशू मसीह. आणि तुम्हाला सगळ्यांना ठाऊक असेल कशा पद्धतीने यरूशलेम शहरामध्ये येशूचं स्वागत झालं. येशूने सांगितलं एक गाढव आहे, ते बांधलेले, त्याला सोडून आला. येशू गाढवावर बसले आणि मोठ्या जल्लोषात यरूशलेम शहरामध्ये आले. जय घोषामध्ये आले. लोकांनी झावळ्या टाकल्या, कपडे अंथरले आणि येशू त्यावरून चालले आणि लोक जय जयकार करत होते. बोले येशू मसीह की. 37 वचनामध्ये असं लिहिलंय, तो जैतुनाच्या डोंगराच्या उतरणीवर पोहोचताच सर्व शिष्य समुदाय जी महत्कृत्य त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करू लागले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. करत देवाची स्तुती करू लागले. का? कारण जे अद्भुत आणि महत्कृत्य प्रभू येशू. गर्दी आली, लोक ओरडायला लागले, येशूच्या नावाने जय जयकार करायला लागले, स्तुतीस्तवन करायला लागले. का? कारण येशूने केलेले अद्भुत चिन्ह चमत्कार पाहिले. चिन्ह चमत्कार कुठे केले? यरूशलेम शहराच्या बाहेर. कारण बाहेरचे लोक विश्वास ठेवतात, घरचे लोक विश्वास ठेवत नाही. आणि जेव्हा बाहेर चमत्कार झाले तेव्हा घरातल्या लोकांनी देखील जय घोष करायला सुरुवात केली. बोले येशू मसीह की. तो जैतुनाच्या डोंगराच्या उत्तरणीवर पोहोचता सर्व शिष्य समुदाय जी महत्कृत्य त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करून म्हणू लागले, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, स्वर्गात शांती आणि उद्धरलोकी गौरव. तेव्हा लोकसमुदायातील काही पुरुषांनी त्याला म्हटले, गुरुजी आपल्या शिष्यांना दंड. बोलो येशू. यरूशलेम शहरामध्ये आले, शिष्य जय घोष करायला लागले, गर्दी मोठ्याने जय घोष करायला सुरुवात झाली. प्रेज द लॉर्ड. आणि पुरुषी काय म्हटले माहितीये? आपल्या शिष्यांना दटवा, त्यांना शांत करा. येशूने म्हटलं, ते शांत राहिले तर धोंडे ओरडतील. बोले येशू की. थोडं पुढे जाऊया. पहिल्या घटनेमध्ये आपण पाहिलं, येशू शहरात सेवकाईला सुरुवात केली, विरोध झाला, शहर सोडावं लागलं. पण ज्यावेळेस सेवकाईला सुरुवात केली त्यावेळेस तिथं असं लिहिलंय, येशूने विलाप केला. दुःखी अवस्थेमध्ये येशू त्या ठिकाणी गेले, कारण लोक नाश होते. हालेलुया. आता येशूने शहर सोडले, यरूशलेम शहर सोडले, मोठ्या अद्भुत कामं चिन्ह चमत्कार केलेत आणि परत एकदा यरूशलेम शहरामध्ये आले, जय घोष केला. परत एकदा लूक शुभवर्तमान 19 अध्याय आणि 41 वचन, त्याची हेडलाईन जर आपण वाचली तिथे लिहिलंय, यरूशलेमेकडे पाहून येशूने केलेला विलाप. अगोदर पण विलाप केला होता, आता पण येशू विलाप करत आहे. हालेलुया. या वचनामध्ये मग तो शहराजवळ आल्यावर त्याच्याकडे पाहून त्याकरता रडत रडत म्हणाला. ऐकताय का गलिसिया? ज्या शहराने नाकारलं ना येशूला, त्या शहरासाठी प्रभू येशू पुन्हा रडले. एवढं प्रेम तुमच्यावरती कोण करणार आहे? हालेलुया. येशू सारखं प्रेम कोण करणार आहे? येशू सारखं कृपा कोण करणार आहे? येशू सारखी दया कोण करणार आहे? येशू सारखी ममता कोण करणार आहे तुमच्यावर? हालेलुया. आपण पापी असताना तो आपल्यासाठी काल्वरीच्या क्रूसावरती गेला, प्राण दिला, मरण सोसलं. हालेलुया. आपण त्याला ओळखत नव्हतं, आपण त्याला पाहिलेलं नव्हतं, तरी देखील त्याने आपल्यावरती प्रेम केलं. योहान 3:16 मध्ये काय सांगितलं? देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊन त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. जगातले लोक त्याला ओळखत नाहीयेत. आज देवाच्या प्रिय लोकांना मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही देखील आज देवाला ओळखत नसाल, पण मला तुम्हाला सांगू द्या, देव तुमच्यावरती प्रेम करतो. येशू तुमच्यावरती प्रेम करतो आणि येशू कालही तुमच्यासाठी रडलाय. येशूने कालही विलाप केलाय. येशूला कालही तुमच्यासाठी दुःख होतं. येशू आजही तुमच्यासाठी दुःख करत आहे.
येशूला आजही तुमच्यासाठी दुःख होत आहे, आजही तो तुमच्यासाठी मध्यस्थी करत आहे स्वर्गामध्ये. त्याने कालही पित्याकडे तुमच्यासाठी मध्यस्थी केली, त्याने स्वतःला दिलं तुमच्यासाठी. आजही तो स्वर्गामध्ये पित्याच्या जवळ बसून तुमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. म्हणून मला आज सांगू द्या, वेळ आहे त्या वेळेचं सोनं करा. कारण यरूशलेमेकडे जी वेळ होती ती वेळ त्यांनी गमावली. आपल्याकडे आज वेळ आहे, आपण वेळ गमावता कामा नये. मग तो शहराजवळ आल्यावर त्याच्याकडे पाहून त्याकरिता रडत रडत म्हणाला, हालेलुया. येशू रडला आणि काय म्हटला, जर तू निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते. काय म्हटलं येशूने यरूशलेम शहराला, जर तू शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती चांगलं झालं असतं. आज मी वेळेबद्दल तुम्हाला सांगते, वेळ महत्वाची आहे. रोज देवाचा आत्मा बोलत आहे, वचनामधून बोलत आहे, त्याच्या सेवकाकडून बोलत आहे. विविध प्रकारच्या प्रार्थना सभा संडे, शुक्रवार, बुधवार तुमच्या आजूबाजूला चालू आहेत. जा चर्चेसमध्ये, जा प्रार्थना सभेमध्ये, जा पारिवारिक प्रार्थनेमध्ये, जा मीटिंग्समध्ये. शोध घ्या, शोध घ्या, शोध घ्या. हालेलुया. जाणून घ्या की तो किती चांगला आहे, जाणून घ्या त्याच्या योजना काय, जाणून घ्या. हालेलुया. बोलो येशू मसीह. बायबल वाचा, जाणा त्याचं प्रेम. चर्चेसला जा, संदेश ऐका, जाणून घ्या तो काय बोलू इच्छित आहे. कलिसिया, चर्च परिवार, देवाच्या लोकांनो, समजून घ्या सत्य काय, कुठवर अंधकारात चालणार, कुठवर असत्यात, कुठवर जगातल्या गोष्टीमध्ये अडकून राहणार आहेत. येशूच्या मागे चालायला सुरुवात करा. रोज प्रत्येक क्षण देवाच्या राज्यासाठी उपयोगात या. प्रत्येक क्षण देवाच्या जवळ राहा, प्रत्येक क्षण देवाच्या उपस्थितीमध्ये चाला. कारण दिवस वाईट आहेत, कारण दिवस वाईट आहेत. हालेलुया. जर तू निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते. परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या. एक समय, एक वेळ होता, प्रभू येशूने जाऊन यरूशलेम शहरामध्ये स्वर्गीय गोष्टी प्रगट करण्याचा प्रयत्न केला, स्वर्गाविषयी बोलण्याचा प्रयत्न केला, स्वर्गाविषयी संदेश देण्याचा प्रयत्न केला, जीवनाविषयी, बहुतांच्या जीवनाविषयी प्रीच करण्याचा, संदेश देण्याचा प्रयत्न केला. लोकांनी ऐकलं नाही, विश्वास ठेवला नाही, विरोध केला येशूचा आणि यरूशलेम शहरामधून येशूंना बाहेर जावं लागलं. ती जी वेळ होती आता ती राहिली नाही. येशू म्हटलं, तुम्ही ऐकायला पाहिजे होतं, पण तुम्हाला ते ऐकायला मिळणार नाही, कारण आता ते तुमच्यापासून गुप्त ठेवलेले आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आले आहेत, कारण पुढे तुला असे दिवस येणार आहेत की त्यात तुझे शत्रू तुझ्या भोवती मेढेकोट उभारतील व तुला वेढतील, तुझ्या चहूकडून कोंडमारा करतील, तुला व तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवतील. कमॉन चर्च, तुम्हाला कळतं कष्ट कशासाठी करतोय आपण, श्रम कशासाठी चालतोय, चर्चेस मिस करतोय आपण कशासाठी, मुलाबाळांसाठी, आपल्यासाठी. घर, गाडी, बंगला, संसार, लेकरं नोकरीला लावायचे, पैसा, जगाची मैत्री, कशासाठी, स्वार्थासाठी, स्वतःसाठी, लेकरांसाठी, मुलाबाळांसाठी. प्रेज द लॉर्ड. यरूशलेम शहरातले लोक पण त्याच्यात गुंतलेले होते. प्रेज द लॉर्ड. आणि नाही ऐकलं येशूचं. येशू काय म्हटलं, आता वेळ गेली. येशूने काय म्हटलं, वेळ गेली. जे तुम्हाला पाहिजे होतं ते आता गुप्त ठेवले, आता ते तुम्हाला मिळू शकत नाही. आता काय होणार, आता चारी बाजूने शत्रू तुम्हाला घेरणार. हालेलुया, हालेलुया. आणि तुझ्या मुलाबाळांना ते धुळीस मिळवतात. हालेलुया. तुला आणि तुझ्या मुलाबाळांना काय होणार, धुळीस मिळवणार. मी एक गोष्ट तुम्हाला सांगू का, शैतान नाश हत्या करायला टपून बसलेला आहे. तुमच्या मुलाबाळांचं जीवन, तुमचं जीवन, तुमचं सगळं जीवन बर्बाद करण्यासाठी शैतान टपून बसलेलं आहे. आणि ते शैतान तुमच्यावरती वार करू शकत नाही. कारण काय माहिती का, आपण कृपेच्या दिवसामध्ये आहेत. लोक मरत आहेत, लोक घात होत आहेत, संकटामध्ये आहेत, अपघातामध्ये मरत आहेत, आजारपणामध्ये मरत आहेत. तुम्ही आणि मी वाचलो आहेत. का माहिती का, तुम्ही आणि मी येशूच्या रक्तामध्ये वेढलेले आहोत. तुमच्या आणि माझ्या बाजूला येशूचं रक्त आहे. आपण कृपेच्या दिवसामध्ये, आपण कृपेच्या दिवसामध्ये. हालेलुया. आपला वेळ, आपला कालखंड जो चालू आहे तो कृपेचा चालू आहे, म्हणून आपण वाचलेला आहोत. बोलो येशू मसीह. अद्भुतरित्या परमेश्वराचा आत्मा आज तुमच्याशी बोलत आहे. हालेलुया. पण काय होणार माहितीये का, एक वेळ आहे कृपेची, पण ती कृपेची वेळ काढून घेतली की तुम्ही रक्ताचं आवरण तुमच्या भोवती राहणार नाही, सुरक्षा कवच तुमच्या भोवती राहणार नाही.
कृपा काढून घेतली जाईल आणि तुम्ही खाली राहणार. आणि त्या दिवशी चारही बाजूने शत्रू शैतानाने तुम्ही घेरलेले असाल, विरोधकाने घेरलेले असाल, आणि ते तुला व तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवतील आणि तुझ्यामध्ये चिऱ्यावर चिरा राहू देणार नाही. हालेलुया. नाश दिसणार सगळीकडे, सगळीकडे नाश दिसणार. घरं पडलेले दिसणार, बिल्डिंग्स पडलेले दिसणार, व्यवसाय ठप्प झालेले दिसणार, सगळीकडे दंगे फसाद दिसणार, रोगराई दिसणार, मरी दिसणार, विविध प्रकारचे संकटाने लोक घेरलेले असणार. काही राहणार नाही. शोभ हालेलुया. जे चांगलं दिसतं ते काहीच राहणार नाही. शैतान विरोधक काहीच ठेवणार नाही. एवढी वाईट परिस्थिती येणार आहे. राष्ट्र उठणार, मोठे युद्ध होणार. बायबल सांगतं, नाही सांगत, बायबल सांगतं. आणि त्या दिवशी नाश असेल. हालेलुया. त्या दिवशी विनाश झालेला दिसेल. शहरचे शहर बर्बाद झालेले दिसतील. प्रेज द लॉर्ड. कलिसिया, मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल का, तुमच्या आणि माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. त्या दिवशी कलिसिया खाली नसेल, मंडळी येशूसोबत उचलली गेली असेल. येशूच्या नावाने जे येशूवर विश्वास ठेवतात आणि येशूबरोबर चालतात, येशूला स्वीकारतात, त्याच्या राज्यासाठी झटत आहेत, ते उचलले जातील. आणि मग नंतर या सगळ्या गोष्टी, तिथं तुम्ही नसणार, तिथं मी नसणार. आमेन. हालेलुया. चिऱ्यावर चिरा राहू देणार नाही. का माहिती का? कारण तुझ्यावर कृपादृष्टी केलेचा समय तू ओळखला नाहीस. कोणता समय? कृपेचा समय. कोणता समय? कृपेचा समय. मी मॅसेजच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलंय की वेळेबद्दल तेव्हाचा आत्मा तुमच्याशी बोलू इच्छिते. वेळ महत्वाची आहे, वेळेचा उपयोग महत्वाचा आहे, वेळेचा योग्य वापर करणं महत्वाचं आहे. मी म्हणेल एक क्षण, एक मिनिट, एक तास वाया घालवायचं नाही. प्रार्थनेला बसायला वेळ भेटला बसा, बायबल वाचायला वेळ भेटला वाचा बायबल. तुम्हाला एखाद्या मिटिंगला जाता आलं जा मिटिंग्सला. चर्चेस आहेत तुमच्या आजूबाजूला, चर्चेसला जाता आलं जा चर्चेसला. कुठल्याही सभेमध्ये जाता आलं जा, कारण येणाऱ्या दिवसामध्ये चर्चेस जाता येणार नाही, प्रार्थना सभेला जाता येणार नाही, सेलिब्रेशन्स करता येणार नाही, प्रार्थना करता येत नाही. विरोध वाढत चाललाय. हालेलुया. किती विरोध चाललाय. चर्चेस बंद पाडले, चर्चेसमध्ये जाऊन विरोधक तमाशा करत आहे. प्रेज द लॉर्ड. चर्चेस पाडले जाते, पास्टरना मारलं जात आहे. कळतं तुम्हाला? इतका विरोध वाढलाय आणि आपण मस्त आपल्या घरात बसलोय. म्हणजे काय चाललंय? वेळेचं महत्व नाहीये. वेळेचं महत्व नाहीये. वेळेचं महत्व फार गरजेचं आहे. प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. कलिसिया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण तुझ्यावर कृपादृष्टी केलेचा समय. कशाचा समय? कृपेचा समय. एक वेळ होता जेव्हा येशू यरूशलेम शहरामध्ये होता आणि तो वेळ त्या यरूशलेम शहराचा कृपेचा वेळ होता. कृपादृष्टी केली होती. हालेलुया. परमेश्वर स्वतः स्वर्ग सोडून पृथ्वीवरती यरूशलेम शहरामध्ये आला होता. आकाश आणि पृथ्वी निर्माण करणारा प्रभू येशू कुठे? यरूशलेम शहरामध्ये. आणि यरूशलेम शहराने येशूला स्वीकारलं नाही. आज संदेश येतात आपल्या घरी, संदेश देतात, आपण ऐकत नाही. आपल्या गावात चर्च आहे, आपण चर्चला जात नाही, प्रार्थना सभेंना जात नाही. आपल्या घरामध्ये बायबल आहे, आपण बायबल वाचत नाही. आपण कधी गुडघे टेकून प्रार्थना करत नाही. हे काय चालू आहे? हालेलुया. तुम्ही काही वेगळं नाही करत. जे यरूशलेम शहरातल्या लोकांनी केलं तेच तुम्ही करतायत. तुम्ही नाकारतायत येशूला. चर्चला न जाणं म्हणजे काय? नाकारणं येशूला. प्रार्थना न करणं म्हणजे काय? नाकारणं येशूला. बायबल न वाचणं म्हणजे काय? नाकारणं येशूला. संदेशाला सन्मान न देणं म्हणजे काय? येशूला सन्मान न देणं. हालेलुया. संदेशाचा सन्मान न करणं म्हणजे कुणाचा सन्मान न करणं माहिती आहे का? येशूचा सन्मान न करणं. मी आज माझ्या इच्छेने, माझ्या स्वतःच्या मनाने नाही बोलत आहे. हालेलुया. मी हा स्वर्गीय संदेश तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. संदेशाचा सन्मान करणं, संदेशासोबत उभा राहणं आणि जे काही संदेश त्याच्याद्वारे परमेश्वर बोलत आहे त्या वचनावर विश्वास ठेवून कृपेच्या दिवस आहेत तोपर्यंत योग्य वेळेचा उपयोग करणं महत्त्वाचं आहे. बंद करा संडे टू संडे चर्चला जाणं. बंद करा ख्रिसमस टू ख्रिसमस संडेला जाणं. गुड फ्रायडे इस्टर संडेला चर्चला जाणं बंद करा. रोज 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 प्रार्थनेला प्रेज द लॉर्ड. जेव्हा पण तुमच्या प्रार्थना सभेत जा, जेव्हा पण तुमच्या चर्चच्या सभेत जा, चर्चला पास्टरना भेटा, पास्टरना कॉल करून त्यांच्यासोबत बोला, घरामध्ये प्रार्थनेला बोलवा. तुमच्या पारिवारिक प्रार्थना, पर्सनल प्रार्थना, उपवास, बायबल वाचन हे सगळं वाढवा. जगाला वेळ देण्यापेक्षा, जगातल्या गोष्टींना वेळ देण्यापेक्षा देवाला आणि देवाच्या राज्याला वेळ देण्याची शिका. प्रेज द लॉर्ड. हे महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे.
प्रेज द लॉर्ड. आणि हे कृपेचे दिवस संपणार. मला माहित नाही यावर्षी आपण थाटामाटात ख्रिसमस साजरा केलाय. प्रेज द लॉर्ड. मला माहित नाहीये पुढचा ख्रिसमस आपल्याला बघायला मिळेल का नाही बघेल. प्रेज द लॉर्ड. आता सांगू शकत नाही येशू कधी येणार आहे. प्रेज द लॉर्ड. कारण येशूच्या येण्याची वेळ फिक्स नाही आहे. जशी वीज चमकते ना तसा येणार आणि मंडळीला घेऊन जाणार. जशी मंडळी उचलली जाणार कृपा संपणार. येशूचं रक्ताने जे वेढलेलं ते रक्तचं वेढा संपणार. आपल्या भोवती सुरक्षा कवच आहे ते सुरक्षा कवच काढून घेतलं जाणार. येशूसोबत जे गेले ते वाचले. खाली सगळ्यांना मोठ्या दुःखातून मोठ्या क्लेशातून मोठ्या त्रासातून जायचं. चारही बाजूने शत्रूंनी घेरलेलं असेल असं येशू म्हणत आहे यरूशलेम शहराला. आज ही वचन मी तुमच्या जीवनामध्ये हालेलुया तुम्हाला संदेश म्हणून देऊ इच्छित आहे की किती वेळ देवाला दिला पाहिजे या गोष्टीला महत्त्व द्या. किती वेळ जगामध्ये अडकलं पाहिजे या गोष्टीला महत्त्व द्या. वेळेचा योग्य उपयोग करा. वेळेचा सदुपयोग करा. कारण हे कृपेचे दिवस आहेत. कृपेचे दिवस आहेत. हालेलुया. कृपेला कुठून सुरुवात झाली. येशूला येण्यापासून कृपेला सुरुवात झाली. प्रेज द लॉर्ड. येशू मेले म्हणजे कृपा संपली नाही. येशूने काय म्हटलं कालवरच्या क्रूसावरून, हे बापा यांना क्षमा कर कारण हे काय करत आहेत हे यांना कळत नाही. याचा अर्थ काय. याचा अर्थ आहे त्याने त्या कालवरच्या क्रूसावरून आपल्यावरती दया केली. त्याने कालवरच्या क्रूसावरून आपल्याला क्षमा केली. त्याने कालवरच्या क्रूसावरून आपल्यावरती कृपा केली. आणि आजही कृपा या जगामध्ये आहे. पण येशू येणार आणि मंडळीला उचललं जाणार. मंडळी घेतली जाणार स्वर्गामध्ये. त्या दिवशी कृपा संपणार. त्या दिवशी कृपा संपणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाहीस. आज आपल्यावरती कृपेचा समय आहे. माझ्या बहिणींनो माझ्या भावांनो आज आपल्यावरती कृपेची वेळ. हा कृपेचा समय. ओळखा कृपेचे दिवस. ओळखा कृपेचा समय. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये पवित्रताईमध्ये चाला. देवाची सेवा करा. देवाच्या गौरवासाठी देवाच्या महिमेसाठी त्याच्या राज्यासाठी झटा. हालेलुया. वेळ वाया घालू नका. वेळ वाया घालू नका. जगात अडकून राहू नका कारण हे जग नाश होणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी प्रभू येशूवर विश्वास ठेवून सार्वकाली जीवन जगणार आहोत. बोलो येशू मसीह की हालेलुया. मी देवाचा दास पास्टर अक्षय सार आत्ता तुम्हाला या संदेशातून सांगू इच्छितो. एक काळ आहे यरूशलेम शहरामध्ये प्रभू येशूने सेवकाई केली. त्याने नाकारलं. येशूने शहर सोडलं. परत एक काळ आला. येशू शहरामध्ये आले. लोकांनी स्वीकारलं. पण येशूने काय म्हटलं. कृपेचा समय तुम्ही ओळखला नाही म्हणून आता तुमच्या बरोबर जे होणार ते होणार. प्रेज द लॉर्ड. आता येशूचं काम करण्याची वेळ या जगामध्ये आहे. कृपेचे दिवस आहे. तो दया करत आहे. तो क्षमा करत आहे. तो अपराधाची क्षमा करत आहे. तो अद्भुत चिन्ह चमत्कार करत आहे. येशूच्या नावाने मोठे अद्भुत गोष्टी घडत आहेत. आजही देखील जेवढे विश्वास ठेवतील त्याचे महान कामं पाहतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर कोणी विश्वास ठेवणार नाही आणि कृपेचे दिवस गेले. संदेश आज येतोय. आज स्वीकारा संदेश. सेवकाला मान सन्मान आज द्या. उद्या माहीत नाही. उद्या संदेशता येशूसोबत जाईल. येशूचे लोक येशूसोबत जातील आणि परत फिरून कोणी तुमच्याकडे येणार. एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन देवाच्या प्रिय लोकांनो. मंडळी उचलली जाईल आणि सारं जग गुडघे टेकून येशू येशू करत. कळतं तुम्हाला. आज येशू येशू करतात पण निंदा. हालेलुया. निंदा करतात येशूच्या नावाची. हालेलुया. मी बघितले खूप सारे व्हिडिओज. प्रेज द लॉर्ड. कशी निंदा चालली आहे. ख्रिसमस सेलिब्रेशनमध्ये जाऊन धिंगाणा चालू आहे. हालेलुया. मी पाहिलं की सांताक्लॉजच्या टोपीमध्ये खेळ टोकले आणि म्हटले की जे येशूचं नाव घेईल किंवा ख्रिसमस सेलिब्रेट करेल त्याला पण असंच खेळ ठोकेल. हालेलुया. पाहिलं. हालेलुया. ऐकतायत का. मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल. कृपेचे दिवस आहेत करा. पण एक दिवस येईल येशू येणार आणि त्याची मंडळी घेऊन जाईल आणि मग कळेल पहा माझ्या येशूचं कार्य. हालेलुया. त्याचं कार्य बघायला मिळालं. तो त्याच्या मंडळीला घेऊन जाणार. त्याच्या मुलांना घेऊन जाणार आणि खाली राहणार. हालेलुया. कष्टामधून जावं लागेल. प्रियांनो ऐका. जे करतायत ते अज्ञानामुळे करतायत. पण मी तुम्हाला सांगेन बायबलमध्ये लिहिलेले सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. सत्य हे आहे येशू मार्ग सत्य जीवन आहे.
येशू जात धर्म बदलत नाही, येशू जीवन बदलतो. आजच पश्चाताप करा, आजच येशूला आपल्या जीवनामध्ये उद्धार करता, तारण करता म्हणून स्वीकारा. म्हणजे त्याच्याद्वारे खरं जीवन, खरी शांती आणि खरा आनंद तुमच्या जीवनामध्ये. बोले येशू मसीह. देवाचा दास पास्टर अक्षय शिरसाट या नावाने हालेलुया. देवाचा सेवक या नात्याने मी तुम्हाला सांगेल की वेळ आहे येशूला स्वीकारण्याची. बोले येशू मसीह. या चर्चेसमध्ये आम्ही धर्म नाही बदलत कोणाचा, आम्ही चर्चेसमध्ये जीवन बदलतो. चर्चेसमध्ये कोणाच्या धर्माविषयी नाही शिकवलं जात, चर्चेसमध्ये स्वर्गाविषयी आणि स्वर्गाच्या देवाविषयी शिकवलं जातं. या, आम्ही तुमचं स्वागत करू, तुमचं वेलकम आहे. चर्चेसला या, प्रभू येशूला स्वीकारा आणि पाहतो किती चांगलं आहे. बोले येशू मसीह की. आणि जेवढे पण विश्वासणारे आहेत ना, विश्वासणाऱ्यांसाठी मी सांगेल, विश्वासणाऱ्यांनो, रविवार टू रविवार नाही, क्रिसमस टू क्रिसमस नाही, गुड फ्रायडे इस्टर नाही, रोज प्रत्येक वेळ देवाला द्यायला शिका, कारण वेळ फार महत्वाची आहे. बोले येशू मसीह की. वेळ वाया घालू नका. आज मी देवाचा दास या संदेशातून तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते, आनंदाचा दिवस आहे, कृपेचे दिवस आहे. हलव्या त्या कृपेच्याद्वारे जे जे मिळवता येईल ते घ्या, ते मिळवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वर्गाच्या राज्याचे वाटेकर बना, वारस बना येशूला स्वीकारण्याची वेळ आहे. हालेलुया. सेवकासोबत उभे राहा, मंडळीतल्या लोकांसोबत उभे राहा आणि एक मोठं काम परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. जा पूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात त्यांना बाप्तिस्म द्या. जे काही त्यांना तुम्हाला पाळायला शिकवले ते त्यांना पाळवायला शिकवा. हालेलुया. लोक नाश होत आहेत ना, त्यांना वाचवायचं काम दिलं. प्रेज लॉर्ड. लोक व्यसनात मरत आहेत ना, त्यांना वाचवायचं काम दिले. लोक पापात मरत आहेत ना, त्यांना वाचवायचं काम दिलं. कोणाचा धर्मजात बदलायला नाही सांगितलं, फक्त लोक हरवली आहेत, पित्याची मुलं हरवली आहेत. त्या मुलांना आणा आणि पित्यासोबत त्यांची भेट घालून द्या. आम्ही कोणाचा धर्म बदलत नाही, तुम्हाला पण कोणाचा धर्म बदलायचा नाही आहे. तुम्हाला फक्त बाप आणि मुलामध्ये बंदिस्ती करायची. हरवलेल्या मुलांना घ्या आणि बापासोबत त्यांचा समेट घडून आण. बोला येशू मसीह की. वेळेचा सदुपयोग करा. देवा निश्चित स्वरूपात जसं जसं तुम्ही त्याच्यासोबत प्रामाणिक चालाल तसं तसं तुम्हाला आशीर्वादित करेल, तुमच्या गरजांचा पुरवठा करेल, तुमचे बंधनं तोडील, तुम्हाला ब्लेस आणि आशीर्वादित करेल. उत्तम प्रकारचे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये मी डिक्लेअर करतो येशूच्या सामर्थ्याने. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस. देवा तुम्हाला आशीर्वाद.